मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मुंबईत झाडं कोसळण्याची मालिका ही अजूनही सुरू आहे। आज चेंबूर, अंधेरी, जोगेश्वरी, चुनाभट्टी, दादर परिसरात दिवसभरात झाडं आणि धुराची चिमणी कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या। त्यामुळे काही ठिकाणी नागरिक जखमी झाले, तर काही ठिकाणी घरं, वाहनं आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं। चेंबूरमधल्या मैत्रीबाग परिसरात एक मोठं झाड कोसळलं। सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। अंधेरी पूर्व येथील पारसीवाडा स्मशानभूमीजवळ एक चिमणी आणि 2 झाडं कोसळल्यानं परिसरातील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता। जोगेश्वरीतील आंबोली नजीक मोठं झाड उन्मळून पडल्यानं दुर्घटना घडली। या अपघातात रूपा कनोजिया ही गर्भवती महिला आणि विवेक गुप्ता हे दोघं जखमी झाले। हे झाड कोसळल्यानं दत्तात्रय पांचाळ, रोहिणी बिलारे आणि संदीप बिलारे यांच्या घराचंही नुकसान झालं। चुनाभट्टी परिसरात स्मशानभूमीलगतच्या दफनभूमीची संरक्षण भिंत खचल्यानं त्यावरचं झाड कोसळलं। या दुर्घटनेत 10 ते 12 दुचाकींचं नुकसान झालं। दादरच्या प्रमोद पेडणेकर मार्गावरील राजारामवाडी, भावनगरी कॉटेज येथील चाळीवर एक झाड कोसळलं। या दुर्घटनेत चाळीतील अनेक घरांचं नुकसान झाल्याचं आढळून आलं।